आम्ही आमच्या कार्यालयामध्ये सगळे पत्रकारांना बोलून त्यासोबत आमचे अतिरिक्त आयुक्त संजय हरवडेजी आणि दुसरे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंतजी आम्ही सगळ्यांनी बरेचसे विषयावर चर्चा केली. बरेचसे इनिशिएटिव्ह जे आम्ही घेत आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये प्री मॉन्सून तयारीच्या अनुषंगाने काय आपण जे रुटीन काम ते करत आहे ते दॅट इज वन पार्ट. पण त्याच्याशिवाय बरेचसे इशू आहे की इलिगल जे भूभराव होते, इलिगल CND वेस्ट डम्पिंग जे होते त्याच्यासाठी काय करता येईल. काही रेल्वेशी रिलेटेड विषय होते की रेल्वेच्या जे ट्रॅक आहे त्याच्यावर सगळ्यांना माहिती आहे की 2018-19 आपल्याला फार प्रॉब्लेम झाली होती. तर ते पाण्याचा निचरा व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी रेल्वेचे काही विषय तेही चर्चा झालेली आहे. याच्याशिवाय प्री मॉन्सून शिवाय आपले शहरामध्ये काय पद्धतीने आपण विकास करू शकते, तर त्याच्यासाठी 2-3 संकल्पना आम्ही मांडलेली होती. त्याच्यावर चर्चा झाली की आपण CSR आणि वेगवेगळे लोकांची मदत घेऊन आपले शहराला आणखी कसं ब्युटिफाय करू शकते, तर त्याच्यासाठी एक सिटी ब्युटिफिकेशन कमिटी म्हणून आपण नेमणूक केलेली आहे. याच्यासोबत जे ज्वलंत प्रश्न आहे ट्रॅफिक कंजेशनच्या शहरामध्ये, स्पेशली स्टेशन एरियामध्ये, तर त्याच्यासाठी शॉर्ट टर्म उपाय आणि लॉंग टर्म उपाय काय करू शकते, तर ते एक व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावर काम होण्यासाठी आपण एक अर्बन मोबिलिटी सेल त्याची एक संकल्पना मांडली आणि त्याच्यामध्ये काय त्याची कार्यपद्धती होणार आहे तेही डिटेलमध्ये आपण सांगितलेलं आहे. या पद्धतीने शहरामध्ये जे मोठमोठे विषय आहेत ते एक प्लॅन्ड वेमध्ये आणि एक ज्याला आपण फॉलोअप करू शकेल या पद्धतीने आपण कसा पुढे जाणार हे वेगवेगळे समितीच्या माध्यमातून आणि वेगवेगळे आपण जे इंटरॅक्शन्स करणार आहे पत्रकारांसोबत, तर याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण हे प्लॅन्ड पद्धतीने जर पुढे गेले तर डेफिनेटली हे जे मोठमोठे प्रश्न आहेत याच्यामध्ये काहीतरी त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये आपला प्रयत्न यशस्वी होणार आहे. आणि लाँग टर्ममध्ये हे केला तर जे MMRचा विकास आहे शहराचा एक शाश्वत ग्रोथ जे आपण म्हणते, ग्रोथ अनप्लॅन्ड होऊ शकते आणि प्लॅन्ड होऊ शकते. तर प्लॅन्ड ग्रोथ कशा पद्धतीने होणार, तर त्याच्यासाठी हे प्रोसेसेस आणि हे सिस्टम्स जर महानगरपालिकामध्ये आम्ही जे संकल्पना मांडली ते व्यवस्थित झाले तर डेफिनेटली जे ग्रोथ आहे आपली शहराची ते एक प्लॅन्ड पद्धतीने होईल आणि एक लिव्हेबल सिटी म्हणून वसई विरार डेफिनेटली त्याच्यामध्ये MMR एरियामध्ये एक अग्रणी ॲडव्हान्समध्ये ते पुढाकार घेणार अशी एक अपेक्षा आहे. धन्यवाद. विषय आहे त्याच्यासाठी सध्या आपण कमिटी केलेली आहे, जसे की एक अर्बन मोबिलिटी समिती केलेली आहे की शहरामध्ये जे ट्रॅफिक कंजेशनचे विषय आहे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म विषय असेल, लॉंग टर्म विषय जसे की आपला रिंग रोड आहे, MMRDAचे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत. तर हे शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि याच्यामध्ये जे वेगवेगळी एजन्सीज इन्व्हॉल्ड आहे, RTO असेल, पोलीस, ट्रॅफिक पोलीस असेल, तर त्यांना सोबत घेऊन काय पद्धतीने प्लॅन पद्धतीने शॉर्ट टर्म आणि मिड टर्म सोल्युशन्स आपण काही काढू शकते का, त्याच्यासाठी मोबिलिटीची एक कमिटी केलेली आहे. दुसरी आपण शहरामध्ये ब्युटिफिकेशन, सिटी ब्युटिफिकेशनची एक कमिटी केलेली आहे. आणि आणखी एक कॉर्डिनेशन मीटिंग सुद्धा विचारात आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळी एजन्सीजचे जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांना सोबत घेऊन जे इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशनचे विषय आहेत तेही आपण सॉल्व्ह करता येईल.